तुम्ही कोणत्या गावावरून आलाय? केंबडी. केंबडी काय? केंबडी. हा हा. मग आता म्हणजे ह्या वनश्री आपलं जे जडीबुटी आहे ना, ते तुम्हाला कुणाकडनं समजलं? ते जवळच एक बेल्लवळे गाव आहे. हा हा. तिथून त्या काकीने सांगितलं असं असं आयुर्वेदिक आहेत मानी सुक्याची वाडी, म्हणून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. म्हणजे ते पेशंट अगदी ते पेशंट ठीक झालेलं आहे. म्हणजे पूर्ण त्यांचं हे झालेलं, गुडघे एवढे म्हणजे बसता उठता येत नव्हतं त्यांना, सांधेदुखीचं. त्यांनी म्हणले 6 महिने त्यांनी औषध कोर्स केला, त्याच्यामुळे त्यांना आता पूर्ण कव्हर झालेलं आहे. मग त्यांच्याकडनं समजलं तुम्ही आता तिकडनं कागलवरनं आला? कागलवरून इकडं आलेलो आहे. चालेल चालेल चालेल. नमस्कार, वनश्री जडीबुटी अँड हनीबी सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. जर कुणाला मधमाशी दंश थेरपी करायची असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याचबरोबर जर कुणाला आयुर्वेदिक औषध पाहिजे असतील तरी देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवर देत आहे. त्याचबरोबर आपण हे जे वनश्री जडीबुटी अँड हनीबी सेंटर चॅनलची काय जी सुरुवात केलेली आहे, ही इतरांच्यापर्यंत ही वनौषधी उपचार पोहोचावेत हाच एक प्रयास आहे. चला तर. रामराम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर. आज आपण मध व्यवसायाचा, जसा मागच्या वेळी आपण मध जे हार्वेस्टिंग आहे किंवा कशा पद्धतीने आपण ते करायचं आहे अशा पद्धतीने आपली चर्चा झाली होती. तर आज आपल्याला जो सह्याद्री पर्वतरांगेतला जो काय खजाना आहे मध, ह्या मधाचा व्यवसाय नेमका कसा चालतो या संदर्भात आपण मागच्या वेळी चर्चा केली. तर आता आपल्याला काय करायचं आहे की ज्या मधाच्या पेट्या आपण भरल्या, म्हणजे जिथं आपण त्या पेट्या भरल्या त्यांना आता तिथली फुलं कमी झाल्यामुळं आता जी जांभळ जी आलेली आहे त्याच्यासाठी आपल्याला ते मायग्रेट करावं लागतं किंवा स्थलांतरित करावं लागतं. तर असं स्थलांतर करण्यासाठी सकाळी 5 वाजता त्या पेटीला गेट लावावं लागतं आणि गेट लावून त्याला बंद करून आपल्याला जिथं आपल्याला ती पेटी न्यायची आहे ती कोणत्याही वाहनावरून घेऊन जाऊन चालत नाही आहे, कारण का आतमध्ये पोळ्या असतात. त्या पोळ्या काय होतात, पडण्याची भीती असते. तर अशावेळी त्या डोकीवरूनच आपल्याला ते जंगलातून चालत जाऊन जिथं काय फुलं आलेली आहेत अशा ठिकाणी आपण आता जवळजवळ 5-6 किलोमीटर अंतर सकाळपासून चालत आलेलो आहे. आणि आता आपण तिला कुठं कशा ठिकाणी ठेवायचं आहे, अगदी कशा पद्धतीनं ते ठेवायचं असतं हे आपण पाहूया. चला तर मग आपण आता ती पाहू. चला आपण आता इथं हे एक झाड आहे, अगदी चांगलं आंब्याचं झाड आहे. तर आंब्याच्या झाडाच्या इकडं हा सगळा जो भाग आहे तो मोकळा आहे आणि अगदी इथं गारवा पण चांगला राहील. आणि अशा पद्धतीने आपण ही आता जागा निवडलेली आहे. तर आता ही जागा आम्ही स्वच्छ करून आपण घ्यायची आणि इथं पेटी कशी ठेवायची हे आपण आता बघू. असं जागा स्वच्छ करून घ्यायला लागते, कारण काय याच्यात काय होतं आहे की मुंग्या किंवा जी वाळवी असते असं ह्या मधाला खाण्यासाठी हुमले म्हणून असतात मुंग्यांचा प्रकार, किंवा वाघोळ्या मुंग्या काय करतात या मधाच्या पोळ्यांना किंवा मधमाशांना खाण्यासाठी त्याच्यावर आक्रमण करतात. तर अशा पद्धतीनं ही जागा पूर्णपणे स्वच्छ करून आपण पहिले घेऊया. आता असेच एका मापाचे 3 दगड, जेणेकरून ती मातीबरोबर जर संपर्कात राहिलं तर त्याला वाळवी लागायची भीती असते. त्यामुळे असे दगड, जसं आपण चूल मांडतो तशी चूल आपण मांडतो अशा पद्धतीने 3 दगडांच्यावरती पेटी आपल्याला ठेवायची आहे. त्यामुळे एका मापात ते बॅलन्स करून किंवा दगड एका मापात व्यवस्थित जमिनीवर बसवून घ्यायचे, ते हलू नयेत. आणि मग आपण याच्यावर काय करायचं, पेटी त्याच्यावर आपण ठेवायची आहे, जेणेकरून पूर्ण ही जागा सावलीत राहील आणि मधमाशांना बाहेर पडताना असा मोकळा पॅसेज मिळावा, असा, जेणेकरून त्यांना मधाच्या शोधात जाता येईल अशा पद्धतीनं याचं लोकेशन असावं,
जेणेकरून त्याच्यावर ऊन येऊ नये. आणि अशी एक जागा आपण आता शोधलेली आहे आणि ह्या जागेत आता आपण काय करणार आहे, याच्यावर पेटी ठेवायची आहे. ही अशी जे आपण जेवण करतो किंवा अशी राख असते त्याची, जी लाकडांची राख असते किंवा शेणींची राख असते, ही अशी राख कडेने टाकून घ्यायची. राख टाकून घेतलेल्याचा फायदा असा आहे की याला मुंग्यांचा हे संसर्ग कमी होतो, त्यामुळे त्याला राख टाकून घ्यायची. ही आता अशी आपण आता राख टाकलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण आता काय करायचं आहे, त्याच्यावर पेटी ठेवू. पेटी ठेवून मग अजून आपण त्या पेटीला आज तपासायचं आहे. चला तर याला आता आपण काय करायचं, याच्यावर पेटी प्रस्थापित केली. अगदी ती हलू नये, व्यवस्थित बसावी ही काळजी घेणं गरजेचं आहे. कारण का वन्य प्राणी काय करतात, चुकून जर हलवली माकडाने वगैरे तर अडचण होते. अशा वेळी ती व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. आता आपण काय करायचं आहे, त्याचं जे गेट आहे ते गेट काढायचं आहे. गेट काढून घ्यायचं आहे आणि गेट काढून घेतल्यानंतर आता काय होईल, ह्या माशांचा प्रवास जो आहे, आतमध्ये जे दोर होते ते दोर त्या माशांनी कट केलेले आहेत आपलं पोळ्या वाढवण्यासाठी, जे आपण पेटी भरताना केलं होतं. आता माशांचा आता काय झालं, ज्यावेळी दिवस होतो चालू त्यावेळी माशा मध गोळा करण्यासाठी बाहेर पडतात. तर आता बघू माशा मध गोळा करण्यासाठी बाहेर येतील. तर अशा पद्धतीनं हा आपण याला स्थलांतरित केलेला आहे. जिथं आता जांभळ आलेली आहे, जांभळीची फुलं आलेली आहेत. तर आपण काय करायचं आहे, पेटी जरा उघडून आपण जे काही इकडं स्थलांतर करून डोक्यावरून घेऊन आलो आहे, तर आतमध्ये त्याच्यात काय बदल झाला आहे किंवा काय, तर अशा पद्धतीनं माशा अगदी काय नेमकं आता त्याच्यात माशांनी त्याच्यात प्रगती केलेली आहे हे आपल्याला बघायचे आहे मधमाशांनी. अंडे आले काय दिसते, बघूया त्याच्यात लार्वा तयार झाला काय. ही नवीन त्याने घेतली. हो, नवीन ही फ्रेम म्हणजे त्यांना आता हे थोडंसं नवीन वाढवलेलं आहे आणि ह्या आतमध्ये अशा आपण पोळ्या बांधलेल्या हे त्यांनी चिकटवलेले आहेत. माशांनी काम चालू केलेलं आहे. तर याच्यात लार्वा तयार झालेला आहे का बघू. राणी माशीची मीटिंग झालेली नाही आहे आणि अजून अंडी याच्यामध्ये तयार झालेली नाहीत. तर आपल्याला आता काय करायला लागेल, गेट उघडं ठेवायला लागेल याचं. कारण का जी राणी माशीची मीटिंग होते ड्रोनबरोबर ही हवेतच होते, तिला बाहेर जावं लागतं तरच ती मीटिंग झाल्यानंतर मग अंडी लावेल आणि अंडी लावल्यानंतरच मग ह्या फ्रेममध्ये अंडी आहेत काय द्या बघू. हां, मीटिंग झालेली आहेत ना, दिसतात अंडी याच्यात. एक मिनिट बघू, एक मिनिट. नाही झालेली, नाही मीटिंग झालेली, आत नाहीत. हे शिल्क रे, पिल्लांचंच आहे. हे पहिलं मीटिंग झालेली असणार आहे. तर प्रत्येक फ्रेम असते ते आपल्याला चेक करावी लागते. त्याच्यात काय बदल केलेला आहे माशांनी हे सगळं पाहावं लागतं. त्यात ब्रीडिंग आहे ना. हां, ब्रीडिंग उडलेला आहे. हे बघ राणी माशी, बघ राणी माशी दिसली. ही बघा राणी दिसली काय, ही बघा ही राणी माशी. त्या राणी माशीवर हा सगळा खेळ चाललेला असतो. ती आता उडेल. हां, तर आता ती
मायग्रेशन केल्यानंतर जर उडून बाहेर गेले तर पोळं सगळं उठून जाईल. तर आज आपल्याला राणी दिसलेली आहे. तर राणी माशीवर हा सगळा खेळ असतो. या माशांचा कुटुंबाचा प्रमुख राणी असते आणि राणीवरच हे सगळं कुटुंब अवलंबून असतं. तर आता ते काढू नका, राहून देत. त्यांनी चिकटवलं. हां, चिकटवलेलं आहे, राहून देत. आता ही लावा, टप लावून टाका वरचा. तर अशा पद्धतीनं आपण ह्याला स्थलांतरित करून त्यांना मध चांगला मिळावा म्हणून आपण त्यांना इकडं आणलेलं आहे. जिथं आपण हे भरलं होतं तिथून 6-7 किलोमीटरवर जिथं अगदी आता जांभळ फुललेली आहे अशा ठिकाणी आपण त्यांना स्थलांतरित केलेलं आहे. चला, वरचा टप लावून घ्या. टप लावत असताना माशा त्याच्यात सापडू नयेत याची काळजी घ्यायची आहे. फुका झाला ते आतमध्ये माशा आहेत त्याच्या. झाडा इथं ह्याच्यावर झाडा दाखवतो. तर इथं आहेत, इथं आहेत. एक मिनिट. इथं माशा आहेत. चला. हे जे शेण असतं आपण आपल्या घरच्या गाईंचं शेण लावलेलं आहे. कारण का राणी माशी जर बाहेर गेली तर ज्यावेळी आपण सुरुवातीला पेटी भरतो त्यावेळी तिला सांभाळून ठेवावं लागतं. बरं, माशी बाहेर जाऊ नये याच्यासाठी आपण काय करतो, त्याला जे काय सगळे फुलं असतील अगदी बाहेर जायची जागा आहे ती अशा पद्धतीनं पूर्णपणे बंद करून घेतली जाते. तर आता आपण याला खुल्लं सोडणार आहे. आता याला आपण गेट लावायचं नाही आहे. कारण का आता याला काम करू द्यायचं आहे. कारण का अजून याच्यात लार्वा झालेला नाही आहे. लार्वा जर पुढची ही वसाहत वाढायची असेल तर याच्यामध्ये अंडी लावून कामकरी माशा तयार करायच्या असतील तर राणी माशीची मीटिंग व्हावी लागते. आणि मीटिंगसाठी त्याला हवेतच जावं लागतं. तर अशा पद्धतीनं आपण आता याचं गेट खुलं ठेवलेलं आहे. आणि आता इथं आपण या पेटीला मध गोळा करण्यासाठी किंवा तिला जास्त मध मिळण्यासाठी आपण त्याला मायग्रेट केले किंवा स्थलांतरित केले. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा मध हा व्यवसाय कसा चालतो इथून पुढं पाहायचा असेल आणि तुमच्याकडे अशा पद्धतीनं जर तुम्ही हा व्यवसाय करत असाल किंवा कशा पद्धतीनं हा करताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपलं जो काय वनश्री जडीबुटी आणि हॉनी बी सेंटर आहे याच्याशी कनेक्टेड रहा. एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.